नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे शनिवार आणि डेट आहे 3 जानेवारी 2026. तर बघूया आज आपल्यासोबत काय होते. काल रात्री पण थोडा लेटच आलो, 2 वाजता आलो घरी, नाही 1:30 वाजता आलो घरी, पण लेटच झोपलो कारण की व्हिडिओ वगैरे एडिट करावीच लागते रोज. आणि पाहूया आजचा प्लॅन काय आहे. आज शनिवार आहे तर टर्फला रात्री जायचंच आहे आणि टाईम भेटला तर बॉक्स गेम खेळायलाही जाऊ, म्हणजे तेव्हा घरी असलो तर, नाही तर कुठे बाहेर गेलो तर ते पण तुम्हाला दाखवू. आता पितोय ब्लॅक कॉफी. जिंदगी पण अशीच झाली आहे, ब्लॅक कॉफीसारखी काळी काळी. आजचं जेवण थोडं लेट होतं, 2:30 वाजलेले आहेत आणि जेवणामध्ये आहे मूग आणि राईस. आता 2:45 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे बोईसरला. कशासाठी चाललं रे? मला काय माहिती. प्रज्वल घेऊन चाललाय. अरे प्रज्वल, तू कधी आला? ड्रायव्हिंग सीटवर तू कसा काय बसला अमोलच्या जागी? काही बसलो भाई. अरे उद्याची तयारी करतो आम्ही. कुठे चालला होता तू? सरप्राईज येते. गाडीची अलाइनमेंट अँड ऑल, गाडी वॉशिंग अँड ऑल. अरे इथे तर इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर हे सर्व बॉडीगार्ड्स आहेत. मी पण त्याच्यातलं एक आहे. फुल काय सर काय 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 इन्फ्लुएन्सिंग सोडून आज कपडे विकायला आले. शॉप टाकलं हिने बोईसरमध्ये. आता बोईसरमध्ये शॉपिंग केली थोडी, आम्ही नाही केली, गुड्डीनेच केली. तर आता आल्यात आम्ही व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंगसाठी. कधीपासून टाइमपास चालला इकडे. सांगायचं होतं ना आधी तेवढा टाइम लागणार आहे. गाडी हवा भरायला सुनीलकडे पण भेटते तिकडे. हवा थोडी भरायची आहेत, व्हील अलाइनमेंट करायची आहेत. सांगितलं काय करायचंय? अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग. टायरची तो थोडं क्रॉस जातो ना डायरेक्ट. स्टेअरिंग वाळेल तर क्रॉसच जाईल ना टायर. अरे बाबा भाई स्टेअरिंग वाळेल तर तू क्रॉस नाही जाणार म्हणजे काय? तुला काय माहिती? गाडी अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग कशाला करणार तो आपण? मला काय माहिती. हा स्टेअरिंग क्रॉस नाही. बरोबर. अरे तू काय वुमन. नाही हार्दिक थांब. तू हा काय बोलला की टायर क्रॉस होतो. क्रॉस ठीक आहे ना. आता मी सरळ झाले, आपण टायर क्रॉस करतो. गाडी क्रॉस जाते. हा म्हणजे आपोआप सरकते गाडी. तिला जी वॅगन आहे अशी सरकायला बाजूला. काय पण बोलतो म्हणजे काय बोलली बघ, सरळच आहे टायर. त्यांना फसवून आम्ही दोघं चाललो. नाही त्यांना खूप हे होतं ना, काय ते अलाइनमेंट. माझी गाडीची टायर सरळ आहेत तरी पण सरळ करायला येतात. आणि इथे आम्ही असेच टाइमपासमध्ये गेम्स खेळतात. आणि बर्गर ऑर्डर केलेला आहे एक, आणि एक कोल्ड कॉफी. का तू बर्गर नाही खाणार? नाही, आज माझा उपवास आहे. फॅट लॉस. वेट तू लॉस. व्हेज बर्गर सांगितलं मला. नॉनव्हेज. फायनली ऑर्डर आलेली आहे. बर्गर ही खाणार आहे कारण की हिचा उपवास नाही मिळत, आणि मी कोल्ड कॉफी पिणार आहे. आणखी माझा उपवास आहे. तिथे अजून कारचे काम चालूच आहे. आम्ही तिथे जाऊन बसलो होतो 10 मिनटं, पण आता आम्हाला खूप कंटाळा आला. आता मी चाललो आहे. कुठे चाललं? खास आम्ही रिक्षा पकडून आल्यात दहीपुरी खाण्यासाठी. कारण की ज्यांच्याकडे मोठी गाडी आहे त्यांनी आमच्यासोबत गद्दारी केलेली आहे. आणि दिस इज द रिव्हेंज. मला काल एकीचा मेसेज आलेला की जेवढं समोर असते तेवढं तू खाते का. त्याचा आन्सर मी आता हार्दिकच्या ब्लॉगमध्ये देते की मी फक्त आता ह्याच्यामध्ये 6 पुऱ्या होत्या, त्याच्यातले एकच पुरी खाल्ले आहेत आणि बाकीच्या सगळ्या पुऱ्या ह्याने खाल्लेल्या आहेत. तर तुम्हाला ह्याचा आन्सर भेटला आहे की खाणारी माणसं दुसरी असतात आणि ते फक्त खायलाच येतात. बस कुठे कॉन्टेंट भेटतो तिकडे जायचं लगेच, पटकन कॅमेरा ऑन. आता परत आम्ही रिक्षा पकडून आलेलो आहेत. वेल बॅलन्सिंग चालू आहे अजून इकडे. आमचे मित्र अंकित आंबेकर. काय बोलतो भाई, कसा आहे? बोलत मी 5:35 झालेले आहेत आणि आता चाललोय पालघरला. आता जस्ट गावात आलेलो आणि प्रज्वल त्याची गाडी घेऊन घरी चाललाय आणि आम्ही थोडा कामासाठी चाललोय पालघरला. आता पालघरवरून पण अजून कुठे कुठे जायचं आहे. आता ते कामासाठी का, कारण नाही तुम्हाला ब्लॉगच्या एंडलाच सांगतो तो, कारण आता नाही. मग सोडत नाही मिळत. आता आलो होतो स्वामींच्या मठामध्ये, पाहू शकता तुम्ही समोर. पहिले बोईसरला आलो, मग पालघरला गेलो, आता परत बोईसरला आलेत. अमोल नक्की चाललंय काय आज आपल्यासोबत? त्याला 2-3 कामं चालू होती. पैसे इकडून तिकडे येणार होते पण आता येत नाही. त्यासाठीच एखादा वेट करतोय. तो बोलला येतोय असं, त्यासाठी थांबलोय. तिथपर्यंत विचार केला बघू इकडे काय खाऊ फ्रीमध्ये. मित्राचं आहे आपलं दुकान, हे बघा दाखवा त्याला. मित्राचं दुकान आहे. काय खाऊन तो आमचं लेणार आहे, लेणार खाऊ तो येतो. त्याला अजून रात्री 10-15 मिनिटं.
थांबलो आहे कधी तर ठीक आहे बघूया. आता आम्ही 3 प्रकारच्या फ्रँकी घेतलेल्या आहेत, क्रिस्पी, न्यूडल्स आणि मंचुरियन, कारण की आम्ही तिघं पण एक बाईट सर्वांमधून घेणार आहेत. आता बोईसरवरून घरी जात होतो आणि रस्त्यामध्ये भेटली ही शॉर्मा खाताना दिसली. रस्त्यामध्ये म्हणजे मी काय रस्त्यावरच त्याचं रस्त्यामध्ये म्हणजे दिसली तर हिच्या मागे मागे आलो काय करते बघायला. आज तसं तर आम्हाला खूप जण दिसली रस्त्यामध्ये, ब्लॉग बघत असतील म्हणून तर. आमचा खर्च वाढला. काय 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 रस्त्यामध्ये खूप लोक भेटली म्हणून आमचा खर्च वाढला. आता घरीच जाऊन भेटतो. स्पॉन्सर पण भेटतात, काय काय कधी कधी आम्हाला स्पॉन्सर्स पण भेटतात. आता तुम्हाला घरी जाऊनच भेटतो, कारण की मोबाईलची बॅटरी ऑलरेडी डाऊन आहे आणि माझी पण. 10:30 वाजलेले आहेत, अजून घरी नाही गेलो. आम्ही गेलेलो बाहेर फिरायला. हे बघा किती शॉपिंग केलंय, बापरे बाप. काय ग एवढी शॉपिंग कशाला केलंय? खरं बोल, खोटं बोलू नको. सांगणार नाही, ते तुम्हाला बघायला लागणार. उद्या बघा. आता घरी जातो, पहिले हिला सोडतो, मग घरी जातो, मग तुमच्याशी बोलतो. आता जस्ट घरी आलो आणि जेवायला बसलो आहे. आज जेवणामध्ये आहे मेथी फ्राय, चपाती आणि जिरा राईस. तर आता जेवतो आणि व्हिडिओ आता इथेच एंड करूया. आता पॅकिंग करायची होती, पण एकही शर्ट आणि पॅन्ट इस्त्री केलेला नाही मिळत, तर उद्या सकाळीच इस्त्री करून आणायला लागतील आणि पॅकिंग करायला लागेल, कारण की उद्या सकाळी 11 वाजता आपल्याला निघायचं आहे. आणि ही व्हिडिओ जेव्हा लाईव्ह होईल त्या टायमाला मी म्हणजे घरून निघत असेल कुठेतरी जाण्यासाठी. आता कुठे चाललो आहे ते तुम्हाला एक व्लॉग थांबायला लागेल बघायला. आणि 3 ते 4 दिवसाची रोड ट्रिप आहे, जास्तही होऊ शकते. 2500 किलोमीटर प्लस जायचं आहे. तर होप करतो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. थोडा सस्पेन्स ठेवूया. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.